नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अशोक मामा, इरा, ईशान आणि संयमी हे जेवण करत असतात. तेव्हाच अशोक मामा म्हणतात की मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा ईशान म्हणतो की मलाही तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा अशोक मामा विचारतात की काय. यावर ईशान म्हणतो की उद्या मला गार्डनला घेऊन जा. मग इरासुद्धा म्हणते की मलासुद्धा बुक स्टॉलमध्ये. आणि इरा आणि ईशानचं बोलणं चालूच असतं. अशोक मामा त्यांच्याकडे बघतच असतात. आता इरा म्हणते की मला ना खूप चॉकलेट खावेसे वाटतं, जास्त नाही, एक तरी चॉकलेट घेऊन द्या ना. आता अशोक मामा म्हणतात की हे बघा, मला ना तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. मग ईशान म्हणतो की हो, मलाही महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. ते माझं शर्ट आहे ना ब्राऊन कलरचं, त्याला ना भोग पडलं आहे. तेव्हा संयमी म्हणते की आजोबा तुम्ही बोला. या दोघांचं बोलणं ना सुरूच आहे. आणि ती इरा आणि ईशानला म्हणते की इरा, ईशान आजोबांना बोलू द्या, त्यांना महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ईशान म्हणतो की नाही, माझाही महत्त्वाचाच विषय आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात की हे बघा, तुमच्या शाळेचा विषय आहे, तुम्हाला शाळेत जायचं आहे ना. तेव्हा इरा आणि ईशान अशोक मामांकडे बघायला लागतात. आता संयमी म्हणते की हो, आता आमचं न्यू अकॅडमी इयरही सुरू होईल, आता आम्हाला स्कूलमध्ये जावं लागेल. तेव्हा अशोक मामा म्हणतात की तुमच्या शाळेचा प्रश्न खूप मोठा आहे, त्यासाठी मला काही डिसिजन घ्यावे लागतील आणि त्याच विषयावरती मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तितक्यात संयमीला खोकला येतो. आता अशोक मामा पटकन संयमीच्या पाठीवरून हात फिरवायला लागतात आणि तिला म्हणतात की अगं हळू खायचं ना, वर बघ बघू. तेव्हा संयमी वर बघायला लागते. आता अशोक मामांच्या लक्षात येतं की ते तर संयमीशी बोलत नाहीत. आता अशोक मामा एकदम शांत होतात. आता संयमी ही अशोक मामांकडे बघायला लागते आणि इरा आणि ईशानसुद्धा अशोक मामांकडे बघायला लागतात. आता संयमी म्हणते की तुम्ही बोला, मी आतमध्ये जाऊन जेवण करते, उगाच माझ्यामुळे तुमचे नियम नको मोडायला. असं म्हणून संयमी आतमध्ये निघून जाते. आता इरा आणि ईशानला खूप वाईट वाटतं. आता अशोक मामा मनातल्या मनातच म्हणतात की शेवटी माझीच नात आहे ती. तर यानंतर रात्री आपण पाहतो की इरा आणि ईशान झोपलेले असतात. संयमी मात्र जागीच असते आणि ती खूप रडत असते आणि तिला पल्लवी आणि अमित बरोबरच्या म्हणजे तिच्या आईबाबांबरोबरच्या आठवणी आठवत असतात. तितक्यात इरा आणि ईशानला जाग येते. आता इरा विचारते की ताई का रडतेस तू. तेव्हा ईशानसुद्धा म्हणतो की तू तर बोलत नव्हतीस ना गं. तेव्हा इरा म्हणते की तू शांत बस रे. तेव्हा ईशान म्हणतो की मी तर तुझ्या टीममध्ये आहे ताई, मी बोलणार तुझ्याशी. आता यावर संयमी म्हणते की तुम्ही बोलत नाही ना माझ्याशी, तुम्ही नाही बोलला तरी चालेल, पण मला सोडून कुठेही जाऊ नका. मम्माही माझ्याशी बोलत नव्हती आणि ती मला सोडून गेली, म्हणजे गॉड युनिवर्समध्ये गेली, ती परत आलीच नाही, तुम्ही माझ्यासोबत राहा. असं म्हणून ती खूप इमोशनल होते. तेव्हा इरा आणि ईशान आश्चर्याने संयमीकडे बघायला लागतात. आता संयमी खूप रडत असते आणि ती म्हणते की तुम्ही मला सोडून कुठेही जाऊ नका, वाटलं तर तुम्ही माझ्याशी नाही बोललात ना तरी चालेल. तेव्हा ईशान आणि इरा म्हणतात की ताई, आम्ही तुझ्यासोबतच आहोत, आम्ही कुठेही जाणार नाही आणि आम्ही तुझ्याशी बोलणार सुद्धा आहे. आता ईशान म्हणतो की अगं अशोकला सुद्धा नाही समजणार, आम्ही गुपचूप तुझ्याशी बोलू, रात्रीच्या वेळी तरी आपण एकत्रच असतो ना, नाही कळणार अशोकला. आता हे सगळं बोलणं अशोक मामा ऐकत असतात आणि ते खूपच इमोशनल झालेले असतात. आता इरा म्हणते की मी गॉडला सॉरी म्हणेल की मी आजोबांबरोबर चिटिंग करते, पण ताई तू काळजी नको करू, मी बोलेल तुझ्याशी. आणि दोघेही संयमीचे डोळे पुसतात आणि तिला म्हणतात की आपण रात्रीच्या वेळेस बोलूया. आता हे सर्व अशोक मामा ऐकत असतात आणि त्यांना खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ते तिथून निघून जातात. आता इकडे इरा आणि ईशान संयमीला मिठी मारतात. संयमी खूपच इमोशनल झालेली असते. आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की फुलराणी आलेली असते. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात की 11 मिनिटे लेट झाले. तेव्हा फुलराणी सांगते की रस्त्यामध्ये ट्रॅफिक होतं आणि ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे उशीर झाला. तेव्हा अशोक मामा म्हणतात की अगं मग लवकर यायचं. तेव्हा फुलराणी म्हणते की आता घरातून लवकर निघाले आणि लवकर पोहोचले तर लवकर का आली म्हणून विचाराल तुम्ही. तेव्हा अशोक मामा म्हणतात की कधीतरी लवकरसुद्धा येत जा. आता फुलराणी घाईघाईत काम करायला लागते. तेव्हा आता अशोक मामा फुलराणीला म्हणतात की काल तुला काय झालं होतं हे कळलंय मला, तुला संयमी बोलली होती ना आणि संयमी काय बोलली ते समजलंय मला. तेव्हा फुलराणी काही न बोलता शांतच उभी राहते. आता अशोक मामा म्हणतात की संयमी जे काही बोलली त्यासाठी मी तुझी माफी मागतो, सॉरी. तेव्हा फुलराणी म्हणते की तुम्ही कशाला माफी मागताय, मला त्यांचा राग नाही आला. आणि फुलराणीला आठवते की संयमी फुलराणीशी कशी उद्धटपणे बोललेली असते. आता फुलराणी अशोक मामांना म्हणते की काही नाही, ती लहान आहे ना, बोलली असेल, आणि एवढं पण मनाला लावून घेतलं तर काम कसं करायचं. आता प्रत्येक घरात बोलणी भेटतात आम्हाला आणि त्यामुळे काय आम्ही काम करायचं सोडून द्यायचं का आणि निघून जायचं का. अशोक मामा म्हणतात की मी तिला बोललो आणि तिला शिक्षाही दिली आणि आम्ही कुणीच तिच्याशी बोलत नाही. तेव्हा फुलराणी वैतागत म्हणते की काय करावं तुमचं,
तुम्हाला काय गरज होती तिला शिक्षा करायची? अहो, अडनिड्या वयातली मुलगी आहे ती, आणि तसंही तिचं आणि माझं भांडण होतं ना, तर तुम्हाला काय गरज होती तिला शिक्षा द्यायची? तुम्ही बोलत नाही ते नाही, आणि त्या मुलांनाही बोलायला मना केलं. तेव्हा अशोक मामा काहीच न बोलता फक्त फुलराणीकडे बघत असतात. आता फुलराणी म्हणते की तुम्हाला सांगितलं होतं ना की तो आमचा मॅटर आहे, आता तुम्हाला बोलायचं काही गरज नव्हती. तेव्हा अशोक मामा म्हणतात की अगदी तुला बोलली अगं ती, आणि मी तुझ्या बाजूने तिला बोललो, तर तू मलाच बोलतेस. आता फुलराणी म्हणते की काही नाही आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता तिला सॉरी म्हणायचं, आणि काही गरज नव्हती तुम्हाला तिच्याशी न बोलण्याची, आत्ता जाऊन तिला सॉरी म्हणा. तेव्हा अशोक मामा म्हणतात की हो, मी तिला सॉरी म्हणणारच आहे. आता फुलराणी म्हणते की हां, मग कधी सॉरी म्हणणार होता? उद्या म्हणणार होता का? आत्ताच्या आत्ता जा आणि सॉरी म्हणा. आता अशोक मामा तिथून निघून जातात. आता फुलराणी स्वतःशीच म्हणते की काय करावं या घरातल्या माणसाचं. तर आता इकडे आपण पाहतो, आता अशोक मामा एका कागदावरती लिहितात की आय एम सॉरी आजोबा, आणि ते संयमी, इरा आणि ईशानच्या रूममध्ये येतात. आता तिघेही झोपलेले असतात. आता अशोक मामा संयमीच्या जवळ येतात आणि ती चिठ्ठी तिच्याजवळ ठेवतात आणि तिथून जायला लागतात. तितक्यात संयमीला जाग येते आणि संयमी उठून ती चिठ्ठी घेते आणि चिठ्ठी बघायला लागते. त्यात लिहिलेलं असतं की आय एम सॉरी, अशी चूक पुन्हा होणार नाही, आणि लिहिलेलं असतं की आजोबा. आता हे बघून संयमी थोडीशी विचार करते आणि तिथून उठून अशोक मामांजवळ येते आणि ती चिठ्ठी अशोक मामांसमोर ठेवते आणि त्यांना म्हणते की तुम्ही काय समजता स्वतःला? आधी कोणाचं काही न बोलून, ऐकून न घेता त्यांना शिक्षा सुनवायची आणि नंतर येऊन सॉरी म्हणायचं. कशासाठी? या सॉरीचा काही अर्थ राहतो का? अशोक मामा मात्र संयमीकडे बघत असतात. संयमी रागात म्हणते की मोठ्यांनी लहानाची माफी मागायची नसते, इतकं कळतं मला, आणि ती तिथून रागाने निघून जाते. आता अशोक मामांना सुद्धा खूपच राग आलेला असतो आणि ते ती चिठ्ठी घेऊन फाडायला लागतात. तर त्यांचं लक्ष चिठ्ठीकडे जातं, तर त्यावर संयमीने लिहिलेलं असतं की आजोबा सॉरी, अशी चूक पुन्हा होणार नाही, संयमी. आता अशोक मामा हे बघून खूपच कौतुकाने त्या चिठ्ठीकडे बघायला लागतात. आता यानंतर इकडे आपण पाहतो की सातपुते आणि देसाई बोलत असतात. आता तितक्यात तिथे ईश्वर काका येतात. तेव्हा देसाई विचारतात की आम्ही ऐकले ते खरं आहे का? तेव्हा ईश्वर काका म्हणतात की आता तुम्ही विचारताय म्हटल्यावर चांगलीच न्यूज नसणारच. तेव्हा देसाई म्हणतात की कसं आहे? अहो, ते माझगावकर नोकरी करतायत म्हणे शेजारच्या सोसायटीत. तेव्हा ईश्वर काका म्हणतात की बरोबर ऐकलंय तुम्ही, आणि करतायत नोकरी, तुम्हाला का करायचं? यावर देसाई म्हणतात की अहो, या वयात नोकरी, आणि ती ही वॉचमॅनची, कशासाठी आणि कशाला करतायत ते नोकरी? तेव्हा ईश्वर काका खूप रागाने त्यांच्याकडे बघत असतात. आता सातपुते सुद्धा म्हणतात की मला ही नवलच वाटते की या वयात त्यांना नोकरी करायलाच नको. देसाई सुद्धा म्हणतात की हो, बरोबर नाही वाटत ना ते. आता ईश्वर काका म्हणतात की तुम्ही बातमी तर ऐकली, पण ती अर्धवटच ऐकली. तो वॉचमॅनची नोकरी नाही करत आहे, तो मॅनेजरची नोकरी करतोय, आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा देसाई खोटं खोटं हसत म्हणतात की नाही नाही ठीक आहे, आणि विचारतात की पण आम्हाला सांगा की खरंच नोकरी करणार आहेत का ते? म्हणजे दिवसभर सोसायटीच्या बाहेर राहतील, म्हणजे आमचं टेन्शन गेलं ना. तेव्हा ईश्वर काका म्हणतात की ते बघूच आपण करतोय की नाही नोकरी, पण तुमचं काय, आणि ही जी माहिती तुम्हाला मिळाली आहे ना, तर त्याला जाऊन विचारा. आता सातपुते म्हणतात की माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितले मला. आता ईश्वर काका म्हणतात की त्यांच्या घरात नातवंडांनाही माहिती नाही अजून, आणि ही न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचली सुद्धा? तेव्हा देसाई म्हणतात की हो, कारण आमचं इतरांशी नातं चांगलं आहे ना, त्यामुळे लोक येऊन आम्हाला सांगतात. आता सातपुते म्हणतात की त्यांच्या नातवंडांना कोण आणि कसं सांगेल काय माहिती? आता ईश्वर काका सुद्धा म्हणतात की तोच तर मोठा प्रश्न आहे की त्यांना कधी आणि कसं माहिती होईल. आता यानंतर इकडे आपण पाहतो की अशोक मामा, समा आणि इरा ईशानला घेऊन बसलेले असतात. आता अशोक मामा म्हणतात की मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे, आणि म्हणतात की तुम्ही मला नेहमी विचारत असताना की तुम्हाला शाळेत जायचं आहे आणि त्याविषयीच तुमच्याशी बोलायचं आहे. अशोक मामा म्हणतात की तुम्हाला शाळेत पाठवायचं आहे, त्यासाठी मला घराच्या बाहेर पडावं लागेल, नोकरी करावी लागेल, पैसे कमावे लागतील, आणि त्यासाठीच मी आता घराच्या बाहेर राहणार आहे. तेव्हा ईशान म्हणतो की म्हणजे तुम्ही आम्हाला एकटे ठेवून जाणार? तेव्हा अशोक मामा म्हणतात की नाही, आपण बघू काहीतरी, आणि मी खूप लांब नाही जाणार गं, जवळच्या सोसायटीमध्ये जाणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची काही गरज नाही, आणि मी बाहेर पडलो तरच तुमच्यासाठी पैसे कमावून आणेल ना, आणि खूप सारे पैसे आले की तुम्हाला मोठ्या शाळेत टाकू.
आणि खूप सारे पैसे आले की तुम्हाला मोठ्या शाळेत टाकू शकेल. मोठ्या शाळेत टाकलं तर तुम्ही मोठे व्हाल, शिकाल आणि तुम्हीसुद्धा खूप सारे पैसे कमवाल. तेव्हा संयमी म्हणते की आजोबा पण पैसे तर, असं म्हणून ती थोडीशी शांत होते. आता अशोक मामासुद्धा संयमीकडे बघायला लागतात आणि विचारतात की काय. तेव्हा संयमी म्हणते की नाही, काही नाही, बोला. आता अशोक मामा म्हणतात की मी घराच्या बाहेर पडेल, नोकरी करेल, पण घरी तुमच्यासाठी मी काहीतरी सोय करेल. तेव्हा फुलराणी म्हणते की मी आहे ना, मी थांबेल इथे आणि मी सोसायटीतच तर काम करते ना, 2-4 कामं सोडून देईल आणि दिवसभर थांबेल इथे आणि ओव्हरटाईम मी घेणार नाही आणि तुमच्याकडून पैसेही घेणार नाही. तेव्हा अशोक मामा म्हणतात की हो, ते बघू आपण नंतर. आता अशोक मामा इरा, ईशान आणि संयमीला म्हणतात की मी बाहेर पडलो आणि पैसे कमावले तर तुमच्यासाठी मोठ्या शाळेत ॲडमिशन घेईल ना आणि मग तुम्हीसुद्धा भरपूर शिकाल, चांगले मार्क्स मिळवा, खेळा. आता इरा म्हणते की पण आजोबा आम्ही तुमच्याशिवाय कसे राहू आणि तुम्हाला आमच्यामुळे खूप कष्ट करावे लागतात ना, तुम्हाला या वयात नोकरी करावी लागते, तुम्हाला आमच्यामुळे त्रास होतोय ना. तेव्हा अशोक मामा म्हणतात की त्रास कसला गं, तुमच्यासाठी हे सगळं करावंच लागणार ना, तुम्ही तर माझेच आहात ना. आता यावर ईशान म्हणतो की खेळायचं तर ठीक आहे, पण अभ्यासाचं कसं करू. आता फुलराणी म्हणते की या वयात तुम्ही बाहेर पडणं जरा अवघडच आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात की वय काय करतेस गं, वयाचं काय, मनाची इच्छा लागते आणि माझ्या मनात इच्छा आहे म्हणूनच मी नोकरी करतोय आणि मनाची इच्छाशक्ती जर चांगली असेल तर आपण सर्व काही कामं करू शकतो आणि मी त्यासाठीच बाहेर पडणार आहे आणि नोकरी करणार आहे. तेव्हा सर्वच जण अशोक मामांकडे आश्चर्याने बघायला लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.